श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या लोकांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींनो, सावध व्हा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेरच्या जगात नाही, तर तो तुमच्याच घरात तुमच्यासोबत जेवतो आणि तुमच्याच ताटात खातोय. तुम्ही त्या व्यक्तीवर स्वतःच्या काळजापेक्षाही जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या मनातील सर्व गुप्त गोष्टी आणि आर्थिक अडचणी मांडल्या. तोच व्यक्ती सध्या तुमच्या पाठीत खंजीर खुपसायची तयारी करत आहे. हा तुमच्या घरातील काळा नाग आहे, जो तुमच्या प्रत्येक हालचालीवर, तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या प्रगतीवर गुप्तपणे लक्ष ठेवून बसला आहे. तुमच्या यशाची बातमी ऐकून बाहेरून हसण्याचा मुखवटा चढवणारा हा माणूस प्रत्यक्षात तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे. 28 जून रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातच एक अशी अनपेक्षित घटना अनुभवायला मिळेल, जिथे या व्यक्तीचा खरा आणि क्रूर चेहरा सर्वांसमोर उघडा पडेल. तुम्ही आतापर्यंत त्या व्यक्तीला आपला सर्वात मोठा आधार मानत होतात. त्याच्या बोलण्यातील किंवा वागण्यातील एक छोटासा बदल तुमच्या मनातील सुप्त शंकेला सत्यात बदलून टाकेल. या शत्रूने तुमच्या घरात इतकी नकारात्मक ऊर्जा पसरवली आहे की तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमचे काम शेवटच्या क्षणी अडकत आहे. हा व्यक्ती केवळ तुमच्या आर्थिक प्रगतीचा खेळ घालत नाहीये, तर तुम्हाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खच्ची करण्याचे काम अत्यंत शिपाईतीने करत आहे. निसर्गाने आणि या ब्रह्मांडाने तुम्हाला या जून आठवड्याच्या शेवटी एक शेवटची सुवर्ण संधी दिली आहे, ती म्हणजे या लपलेल्या शत्रूला ओळखण्याची. आता भावनिक होणे सोडा आणि कठोर निर्णय घ्यायची तयारी ठेवा, कारण हीच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही या दिवशी सतर्क राहिल्या नाहीत आणि काळ्या नागाच्या जाळ्यात अडकलात, तर पुढच्या अनेक वर्षाची प्रगती धोक्यात येऊ शकते. हा काळ केवळ सावधगिरी बाळगण्याचा नाही, तर तुम्हाला घराची सुरक्षा आणि सन्मान जपण्याचा आहे. उद्या जेव्हा तो शत्रू मुखवटा फाडला जाईल, तेव्हा कोणावरही दया दाखवू नका, कारण तुम्ही घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, जून महिन्याच्या शेवटचा आठवडा हा केवळ संकटाचा इशारा देत नाही, तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक दारिद्र्य कायमचे संपवण्याचा एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. अनेक महिन्यापासून ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागत होते, किंवा जो पैसा वाळूसारखा तुमच्या हातातून निसटत होता, तोच पैसा आता एका अनपेक्षित आणि गुप्त मार्गाने तुमच्याकडे चालून येणार आहे. तुमच्या कुंडलीत एक अत्यंत दुर्मिळ असा गुप्त धनयोग तयार होत आहे, जो तुमच्या गेल्या अनेक काळापासून रिकाम्या असलेल्या तिजोरीला पुन्हा एकदा सोन्या चांदीने भरून टाकण्याची ताकद ठेवतो. इथे 28 जून रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत तुम्हाला एक असा फोन किंवा मेसेज येईल किंवा बातमी मिळेल, जी तुमच्या आर्थिक भविष्याची दिशा कायमची बदलून टाकेल. जमिनीच्या वादात रखडलेले काम असोत, जुने येणे असो, किंवा असा एखादा व्यवहार ज्याची तुम्ही आशाही सोडून दिली होती, अचानक तो मार्गी लागेल. हा कोणताही योगायोग नसून तुमच्या कष्टाचे फळ देणारे एक दैवी चमत्कार आहे, जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक कोंडी फोडण्यासाठी नियतीनेच राखून ठेवला आहे. लक्षात ठेवा, हा धन लाभाचा मार्ग अत्यंत गोपनीय राखणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. या काळात तुम्हाला एक महत्त्वाची खबरदारी घ्यावी लागेल. जेव्हा लक्ष्मी तुमच्या दारात येईल, तेव्हा त्याचा गाजावाजा किंवा चर्चा चुकूनही कोणासमोर करू नका. तुमच्या घरात टपून बसलेल्या त्या काळ्या नागाची नजर तुमच्या या नवीन सुखाला आणि तुमच्या प्रगतीला लागू शकते. त्यामुळे अत्यंत गुप्तता पाळून शांतपणे हे पैसे आपल्या तिजोरीत ठेवा. ज्या लोकांनी तुमच्या गरिबीची थट्टा केली होती, त्यांना आता तुमच्या प्रगतीकडे बघून डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कुबेराचा आशीर्वाद तुमच्या राशीवर बसत आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने या सुवर्ण संधीचा स्वीकार करा आणि आपल्या बंद नशिबाची दारे स्वतः उघडा. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांनो, जून महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी केवळ एक तारीख नसून तुमच्या आयुष्यातील एक नवी पहाट ठरणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीत जो काही मानसिक तणाव होता, अभ्यासाच्या निकालाची टांगती तलवार होती, ती आता कायमची दूर होणार आहे. तुमच्या बुद्धीच्या मार्गात जे काही अडथळे येत होते, ते आता एका दिव्य ऊर्जेने नष्ट होतील. तुम्हाला एक नवीन मार्ग सापडेल, जो अंधकारमय भविष्यात प्रकाशाची एक तेजस्वी लकीर ओढून जाईल. ही मानसिक मुक्ती तुम्हाला पुन्हा एकदा आत्मविश्वास आणि ताठ मानेने अभ्यासाच्या मैदानात उतरवण्याचे बळ देईल. तुमच्या शैक्षणिक प्रगतीत जो पैशाचा किंवा योग्य मार्गदर्शनाचा अभाव होता, त्या भिंतीस जून महिन्याच्या शेवटी एका शुभ घडामोडीने कोसळून पडतील. तुम्हाला योग्य वेळी योग्य गुरु किंवा मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे तुमच्या यशाचा मार्ग सुकर होईल.
तुमच्या एकाग्रतेचा भंग करणारे सर्व घटक आता तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अशा स्वरूपात मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जेव्हा तुमच्या यशाची गोड बातमी घरी पोहोचेल तेव्हा तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात जो आनंदाश्रू आणि अभिमान असेल तो तुमच्या आयुष्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरेल. लक्षात ठेवा, 7.5चा हा कठीण काळ तुम्हाला संपवण्यासाठी नव्हे तर सोन्यासारखे चमकवण्यासाठी आला आहे. 28 जून नंतर तुमच्या अभ्यासाची गती वाढेल आणि परीक्षेतील यशाचे दरवाजे तुमच्यासाठी आपोआप उघडले जातील. ज्यांनी तुमच्या कष्टाची थट्टा केली होती त्यांना आता तुमच्या निकालाचे सडेतोड उत्तर मिळेल. ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. त्यामुळे आळस झटकून पुन्हा एकदा नव्या जिद्दीने अभ्यासाला लागा. नियतीने तुम्हाला यशाचा आराखडा तयार केला आहे. आता फक्त तुम्हाला त्या मार्गावर आत्मविश्वासाने पाऊल टाकायचे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्या घरातील वातावरण एखाद्या स्मशानासारखे शांत, तणावपूर्ण आणि वादाने दुभंगलेले होते. हे दुःख आता संपणार आहे. घरातील प्रत्येक कोपऱ्यात जी नकारात्मकता साचली होती ती 28 जून नंतर हळूहळू नाहीशी होऊ लागेल. घराच्या ज्या कोपऱ्यात बसून तुम्ही स्वतःची स्वप्न मारली होती किंवा जिथे बसून तुम्ही रात्रीच्या वेळी डोळ्यात पाणी आणून रडला होतात त्याच जागेवर आता आनंदाची पालवी फुटणार आहे. कुटुंबातील सदस्यामधील जो अबोला होता तो दूर होऊन पुन्हा एकदा एकत्र हसण्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. विशेषतः घरातील माता आणि भगिनींसाठी 28 जून हा दिवस एका वरदानासारखा ठरणार आहे. संसाराची गाडी ओढताना तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी, स्वप्ने आणि सुख संपूर्णपणे बाजूला ठेवले होते. त्यागाची ती सर्व किंमत नियती आता तुम्हाला परत करणार आहे. घरातील पुरुषांना आणि इतर सदस्यांना तुमच्या कष्टाची आणि शोषकपणाची आणि तुमच्या बलिदानाची जाणीव 28 जून रोजी होईल. त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदलेल आणि आदराची एक नवी भावना निर्माण होईल. ज्या रात्री तुम्ही उशीवर डोके ठेवून रक्ताचे अश्रू गाळले त्या दुःखाचा अंत आता साक्षात ईश्वरी शक्ती करत आहे. उद्याच्या दिवशी घरातील कलह शांत होईल. एक अशी गोड बातमी येईल की ऐकल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील अबोला तुटून पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. ज्या नातेवाईकांनी तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची थट्टा केली होती त्यांना उत्तर देण्यासाठी तुम्हाला काहीही वेगळे करावे लागणार नाही. तुमच्या घरातील वाढलेले सुख आणि शांतता हेच त्यांना सर्वात मोठे उत्तर असेल. 28 जूनच्या या दिवसापासून तुमच्या घराची हरवलेली प्रतिष्ठा आणि शांती पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. हे केवळ सुखी वातावरण नसून तुमच्या घराचा तो सन्मान आहे जो आता कोणत्यालाही हिरावून घेता येणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे स्वतःचे नशीब स्वतःच्या हाताने बदलण्याची. 28 जून नंतर संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा आपल्या मुख्य दरवाजावर किंवा तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा लावायला विसरू नका. दिवा लावताना मन पूर्णपणे एकाग्र करा आणि आपल्या आराध्य देवताची मनोभावे प्रार्थना करा. हे केवळ एक कर्मकांड नसून तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देण्याची एक चावी आहे. लक्षात ठेवा, तुमच्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा नसून तो तुमच्या सन्मानाचा आणि सुरक्षिततेचा गड आहे. तो राखला तर ते संपूर्ण वर्ष सोन्यासारखे उजळून निघेल. या दिवशी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीरच आहे ज्याने आजवर संघर्षाचा आणि प्रत्येक प्रसंग सहन केला आहे. त्यामुळे स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि थोडा वेळ शांत बसा. तुमच्या आयुष्यातील ती काळा नागरूपी नकारात्मकता आता कायमची भस्म झाली आहे हे मनात ठाम ठेवा. उद्याचा सूर्योदय तुमच्यासाठी फक्त प्रकाश घेऊन येणार आहे, तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा अंत करून एक नवे तेजस्वी भविष्य घेऊन येणार आहे. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या पाठीशी स्वामींची आणि ईश्वरी शक्तीचा अगाध माया सदैव सावलीसारखी उभी आहे. शेवटी नशिबाची ही संधी वाया जाऊ देऊ नका. ज्यांना वाटते की त्यांचे दुःख आता कायमचे संपले पाहिजे आणि आयुष्यात सुख, समाधान व ऐश्वर्य आले पाहिजे त्यांनी आत्ताच या व्हिडिओला लाईक करून आपली संमती दर्शवा. तुमचा एक लाईक म्हणजे आमची मेहनत सार्थकी लागल्याची पावती आहे. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य देवाचे नाव लिहून एका नव्या सुरुवातीला स्वीकार करा. जेव्हा आपण हजारो लोकांच्या साक्षीने ईश्वराचे नामस्मरण करतो तेव्हा विश्वातील सर्व शक्ती आपल्या मदतीला धावून येतात. नशिबाची ही गुपिते आणि प्रगतीचा मार्ग तुमच्यापासून दूर जाऊ नये यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हाला सुखात, समाधानात आणि ऐश्वर्यात ठेवताल
ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.